नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश कावळे। या ठिकाणी आपण TYBA या वर्गातील इंटरनॅशनल रिलेशन आंतरराष्ट्रीय संबंध या विषयासंदर्भात आपण या ठिकाणी दुसऱ्या प्रकरणासंदर्भातली माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी घेणार आहोत। यामध्ये इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये मागच्या काही प्रकरणामध्ये आपण जे आंतरराष्ट्रीय राजकारणासंदर्भातले काही दृष्टिकोन जे आहेत ते दृष्टिकोनासंदर्भातली माहिती घेतलेली। यामध्ये महत्त्वाचा सर्वात जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे ज्याला परंपरावादी दृष्टिकोन म्हणतात, परंपरागत दृष्टिकोनही म्हणतात। असा परंपरागतवादी दृष्टिकोन म्हणजे आदर्शवादी दृष्टिकोन। आंतरराष्ट्रीय रिलेशन जे आहेत, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आदर्शवादी दृष्टिकोन जो आहे त्या आदर्शवादी दृष्टिकोनाचा स्वीकार जो आहे तो फार पूर्वीपासून या ठिकाणी चालत आलेला आहे। कोणताही संघर्ष असेल, कोणताही राष्ट्रातील कोणताही वाद असेल तो आदर्शवादाने कसा संपवता येईल यासाठी हा आदर्शवाद जो आहे तो या ठिकाणी प्रयत्न करताना दिसतो। जी नैतिक मूल्ये जी आहेत त्या नैतिक मूल्यांना या ठिकाणी सर्वोच्च मानून हा दृष्टिकोन जो आहे तो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संघर्ष संपवण्याचं काम करतो। दुसरा जो दृष्टिकोन जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याला वास्तववादी दृष्टिकोन म्हणतात। मॉर्गेन्थासारखा जो विचारवंत आहे तो मॉर्गेन्थासारखा विचारवंत या ठिकाणी वास्तववादाचा पुरस्कर्ता आहे। वास्तववादामध्ये विशेषतः जे आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत ते आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जी चालू घडामोडी ज्या आहेत, चालू परिस्थिती जी आहे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात फोकस या ठिकाणी केला जातो। सत्ता हेच केंद्रस्थान मानलं जातं, केंद्रभूत मानलं जातं आणि आंतरराष्ट्रीय सत्ता कशी मिळेल यासाठी आंतरराष्ट्रीय जगतामध्ये सर्वच राष्ट्र कसे प्रयत्न करतात या संदर्भातला हा एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे। आणि एक तिसरा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे मार्क्सवादी दृष्टिकोन। तर अशा प्रकारे आदर्शवाद दृष्टिकोन, वास्तववाद दृष्टिकोन आणि मार्क्सवादी दृष्टिकोन या तीन दृष्टिकोनासंदर्भामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बरीचशी माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी मिळवलेली आहे। या ठिकाणी या सेशनमध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधामधले जे प्रकरण, जे तिसरं प्रकरण जे आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला दुसरं जागतिक महायुद्ध आणि शीतयुद्ध या संदर्भातली काही माहिती जी आहेत ती माहिती मिळवायची आहे। जगामध्ये आपल्याला माहीत असेल की दोन महायुद्ध खूप मोठी झाली, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध। या दोन महायुद्धाचे परिणाम काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारणावर काय झाले, त्याचे परिणाम जे आहेत ते सामाजिक बाबींवर काय झाले, सामाजिक घटकांवर काय झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महायुद्धामध्ये जी मानवी हानी झाली त्या मानवी हानीमुळे नेमका काय आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनामध्ये बदल झाला या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। जागतिक दुसरं महायुद्ध जे आहे, पहिल्या महायुद्धाच्या परिणामापेक्षा जे दुसरं महायुद्ध जे आहे ते दुसरं महायुद्ध प्रचंड भयंकर होतं। या दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रचंड मनुष्यहानी जी आहेत ती मनुष्यहानी या ठिकाणी झालेली दिसते। आणि त्यानंतर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर शीतयुद्धाला प्रारंभ होतो आणि शीतयुद्धामध्ये जे आपल्याला माहीत असेल की खऱ्या अर्थानं युद्धामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये दोन गटाचं जवळजवळ विभाजन झालं आणि एक भांडवलशाहीवादी देश किंवा दुसरे जे आहे ते साम्यवादी देश अशा प्रकारचं विभाजन जे आहे ते विभाजन शीतयुद्धामुळे होऊ शकलं। 1991-92 पर्यंत जवळजवळ सोव्हिएट संघाचं विभाजन होईपर्यंत या ठिकाणी शीतयुद्ध जे आहे ते शीतयुद्ध महासत्तांमध्ये चालू होतं। तर या संदर्भातला आपल्याला काही कन्सेप्ट ज्या आहेत किंवा काही संकल्पना ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे। मग या ठिकाणी आपल्याला जर बघितलं गेलं तर या लेक्चरमध्ये पहिल्या महायुद्धाची महायुद्धाची थोडक्यात आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे की पहिलं महायुद्ध का झालं, त्याची कारणं काय आहेत आणि पहिल्या महायुद्धामुळे या ठिकाणी दुसरं महायुद्ध का उद्भवलं आणि दुसरं महायुद्ध झाल्यानंतर त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरती काय परिणाम झाला ते या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत। या ठिकाणी जागतिक दुसरं महायुद्ध जे आहे त्याचा आढावा घेताना प्रथमतः आपण पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी आणि तत्कालीन जागतिक परिस्थिती जी आहे ती समजून घेऊ। दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर आपल्याला माहीत असेल की मित्रराष्ट्र एका बाजूला होती आणि दुसऱ्या बाजूला जे आहेत त्या दुसऱ्या बाजूला जर्मनीसारखी राष्ट्र होती आणि या ठिकाणी पहिल्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये मित्रराष्ट्र जे आहेत त्या मित्रराष्ट्रांना विजय मिळाला आणि या मित्रराष्ट्रांनी या ठिकाणी पराभूत राष्ट्रांवरती मोठ्या प्रमाणात
जे तहानुसार व्हर्सायच्या तहानुसार अनेक अटी लादल्यात, करार लादलेत. याशिवाय पहिल्या महायुद्धानंतर त्यांची अवहेलना कशी होईल यासाठीच मोठे प्रयत्न जे आहेत ते मोठे प्रयत्न या ठिकाणी केलेले दिसतात. या अगोदर आपल्याला माहीत असेल की वसाहतवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साम्राज्यवाद या दोन गोष्टींना खूप महत्त्व जे आहे ते महत्त्व या कालखंडामध्ये प्राप्त झालं होतं. इंग्लंडसारखं छोटंसं राष्ट्र, एखादं छोटंसं राज्य ते जगावर राज्य करू शकतं. जगातल्या अनेक देश त्यांनी आपल्या हस्तगत केले होते. कुठेतरी एखाद्या गरीब आशियाई राष्ट्रामध्ये जाणं, तिथं व्यापार सुरू करणं, एक वसाहत म्हणून स्थापन करणं आणि हळूहळू त्या ठिकाणी आपलं साम्राज्य विस्तार करणं यासारखी धोरणं ब्रिटिशांनी राबवली. याशिवाय युरोपमधली बरीचशी राष्ट्र जी आहेत ती बरीचशी राष्ट्र अशा प्रकारे वसाहतवादाच्या मागे लागली, साम्राज्यवादाच्या मागे लागली. यामध्ये डच असतील, पोर्तुगीज असतील किंवा फ्रान्सिस असतील, यासारखे अनेक राष्ट्र जे आहेत ते राष्ट्र यासारखी व्यापाराच्या निमित्ताने या देश जे आहेत आशियाई देश यांच्याकडे वळलेले दिसतात आणि यातून आफ्रिका आणि आशियाई देशांकडे वळलेले दिसतात आणि यातून कुठेतरी यांच्यामध्ये आपापसामध्ये जे वसाहती मिळवण्यासाठीचा जो संघर्ष आहे तो संघर्ष हळूहळू पेटलेला दिसतो आणि यातूनच खऱ्या अर्थानं आपल्याला असं म्हणावं लागेल की पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. पहिल्या महायुद्धाची बीजं जी आहेत ती बीजं या ठिकाणी रोवली गेली. यातून प्रत्येक राष्ट्र जे आहेत ते प्रत्येक राष्ट्र युरोपियन, विशेषतः युरोपियन राष्ट्र, प्रत्येक युरोपियन राष्ट्र जे आहेत ते युरोपियन राष्ट्र स्वतःला सामर्थ्यशाली मानू लागलं. स्वतःचा आर्थिक विकास कसा होईल, दुसऱ्या राष्ट्रांची भूमी काबीज करून दुसऱ्या राष्ट्रांची नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा इतर संपत्ती जी आहेत ती संपत्ती आपल्या राष्ट्रामध्ये आणून आपला आर्थिक विकास, आपला आर्थिक भरभराट कशी करता येईल यासाठी प्रत्येक राष्ट्र या ठिकाणी प्रयत्नशील होतं आणि यातूनच खऱ्या अर्थानं या संघर्षाला सुरुवात झाली आणि पहिलं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धानंतर या ठिकाणी काही कालखंडानंतरच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि दुसरं महायुद्धसुद्धा या ठिकाणी होऊ शकलं. आपल्याला या ठिकाणी बघावं लागणार आहे की नेमकं दुसऱ्या महायुद्धाचं कारण काय. 1939मध्ये पहिल्यांदा जर्मनीनं पोलंडवर हल्ला केला आणि ती खऱ्या अर्थानं दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात होती असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मग नक्की दुसरं महायुद्ध का झालं, त्याची कारणं काय आहेत, त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण दुसऱ्या महायुद्धाच्या कारणांचा विचार या ठिकाणी करणार आहोत. पहिलं कारण आहे ते म्हणजे व्हर्साय करार किंवा त्याला आपण असं म्हणू की व्हर्सायचा तह. या ठिकाणी पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीसारखं राष्ट्र जे आहेत, ज्यावेळेस मित्रराष्ट्रांचा विजय झाला त्यावेळेस जर्मनीसारखं राष्ट्र जे आहे ते पराभूत झालेलं होतं आणि म्हणून या कालखंडामध्ये जी पराभूत झालेलं राष्ट्र होतं विशेषतः जर्मनी आणि या जर्मनीसारख्या राष्ट्रावरती व्हर्सायचा तह जो आहे तो तह या ठिकाणी लादलेला दिसतो. या ठिकाणी जर्मनीकडे जे असणारे प्रदेश जे होते त्या सगळ्या प्रदेशांवरती इंग्लंड आणि फ्रान्स यांनी ताबा मिळवला, त्यांच्याकडून ते हिसकावून घेण्यात आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची अवहेलना जी आहे ती अवहेलना या ठिकाणी जर्मनीची करण्यात आली. यातून त्या लोकांमध्ये, जर्मनीच्या लोकांमध्ये प्रचंड असंतोष जो आहे तो असंतोष या ठिकाणी निर्माण झाला. याशिवाय व्हर्सायच्या करारामध्ये तहामध्ये जर्मनीकडून पहिल्या महायुद्धामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारणीभूत, जर पहिल्या महायुद्धाला कोणतं राष्ट्र कारणीभूत आहे असं जर म्हटलं गेलं तर त्याच्यामध्ये जर्मनी या राष्ट्राला कारणीभूत मानलं गेलं आणि या ठिकाणी इंग्लंड किंवा फ्रान्ससारख्या राष्ट्रांचा जो आर्थिक नुकसान जे झालं होतं त्या नुकसानाची पूर्णपणे भरपाई ही व्हर्सायच्या तहाद्वारे या ठिकाणी जर्मनीकडून करून घेण्यात आली. आता तसं बघायला गेलं तर इटलीसारखं राष्ट्र पहिल्या महायुद्धात हे मित्रराष्ट्रांच्या बाजूने होतं, तरीसुद्धा या ठिकाणी इटलीलासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोषी धरण्यात आलं आणि म्हणून या राष्ट्रांकडून मोठ्या प्रमाणात वसुली जी आहे ती वसुली करण्यात आली. एक प्रकारे त्यांची या राष्ट्रांची युरोपमध्ये प्रचंड अवहेलना सुरू झाली, तिथल्या लोकांची अवहेलना सुरू झाली आणि एक प्रकारे ही या राष्ट्रांविरुद्ध जे मित्रराष्ट्र जे आहेत किंवा इंग्लंड असेल किंवा फ्रान्स असेल यांच्याबद्दल या देशांमध्ये, या राष्ट्रांमध्ये एक प्रकारची चीड जी आहे ती चीड निर्माण झाली आणि यातून खऱ्या अर्थानं एक मानसिकता जी आहे ती मानसिकता या ठिकाणी जर्मनी आणि इटलीसारख्या राष्ट्रांच्या मनामध्ये निर्माण झाली. यातूनच 1939ला दुसरं महायुद्धाला सुरुवात झाली. हे पहिलं कारण आपल्याला जे आहे ते व्हर्साय कराराचं सांगता येऊ शकेल. दुसरं महायुद्धाचं कारण काय असेल तर ते म्हणजे राष्ट्रसंघाचं अपयश. आपल्याला माहीत असेल की पहिलं महायुद्ध झालं आणि पहिल्या महायुद्धामध्ये जी हानी झाली आणि त्यातून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की जागतिक शांतता टिकवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संघटना जी आहेत ती आंतरराष्ट्रीय संघटना असणं गरजेचं आहे.
आणि यातून या ठिकाणी राष्ट्रसंघ जे आहे ते राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आलं. आणि मग राष्ट्रसंघ स्थापन केल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रसंघानं ज्यावेळेस राष्ट्रसंघ स्थापन केलं गेलं त्यावेळेस राष्ट्रसंघाचे अनेक देश जे आहेत ते देश या ठिकाणी सभासद बनलेत. परंतु एक सगळ्यात महत्त्वाची बाब अशी होती की जी नवीन उदयाला येणारी राष्ट्र जी होती, उदयोन्मुख राष्ट्र, त्याच्यामध्ये अमेरिकेसारखं राष्ट्र होतं. या अमेरिकेसारख्या राष्ट्राने पूर्णपणे या राष्ट्रसंघाकडे कानाडोळा केला किंवा त्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रसंघामध्ये त्यांनी सभासदत्व स्वीकारलं नाही. किंवा रशियासारखे राष्ट्र किंवा पराभूत झालेले जे राष्ट्र होते, जर्मनीसारखे राष्ट्र, या राष्ट्रांना या ठिकाणी राष्ट्रसंघामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान दिलं गेलं नाही. परिणाम राष्ट्रसंघ जे आहेत ते राष्ट्रसंघ या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येणार नाही की ते सगळ्यांचं मिळून किंवा सर्वानुमुखे ते आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून या ठिकाणी त्याला मान्यता जी आहे ती मान्यता या ठिकाणी मिळू शकली नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं एक कारण होतं. दुसरं महत्त्वाचं होतं ते म्हणजे राष्ट्रसंघाचं या ठिकाणी जरी ते स्थापन केलं गेलं होतं तरी या राष्ट्रसंघावरती या विजेत्या राष्ट्रांचा प्रभाव अधिक होता. म्हणजे फ्रान्ससारखं राष्ट्र असेल, ब्रिटनसारखं राष्ट्र असेल, या राष्ट्रसंघावर त्यांचं वर्चस्व होतं. आणि या राष्ट्रसंघाने कुठेतरी दुतोंडी भूमिका जी आहेत, दुहेरी भूमिका जी आहेत ती दुहेरी भूमिका या ठिकाणी घेण्याचं काम केलं. परिणाम असा झाला की राष्ट्रसंघाबद्दल इतर राष्ट्र जी होती त्या राष्ट्रांचा विश्वास कमी झाला किंवा या राष्ट्राचा विश्वास या ठिकाणी उडाला गेला. आणि परिणाम काय झाला की राष्ट्रसंघावरती इतर राष्ट्र जे आहेत ते राष्ट्र विश्वास ठेवायला तयार नव्हती. परिणामी राष्ट्रसंघाला या ठिकाणी पूर्णपणे अपयश जे आहे ते अपयश या ठिकाणी आलेलं दिसतं. आणि हेही एक महत्त्वाचं राष्ट्रसंघाच्या अपयशाचं किंवा दुसऱ्या महायुद्धाच्या जागतिक महायुद्धाचं एक कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. तिसरं जे आहे ते म्हणजे निःशस्त्रीकरण परिषदांचं अपयश. या ठिकाणी पहिल्या महायुद्धानंतर निःशस्त्रीकरण तत्त्व जे आहेत ते तत्त्व या ठिकाणी अंमलात आणलं गेलं. शस्त्रकापात करणं किंवा पूर्णपणे निःशस्त्रीकरण करणं अशी तत्त्व या ठिकाणी आखण्यात आली. आणि त्यानुसार जास्तीत जास्त राष्ट्रांना या ठिकाणी शस्त्रकापात केली जावी यासाठी जिनिव्हा परिषद असेल किंवा इतर परिषदा ज्या आहेत त्या परिषदा या ठिकाणी भरवण्यात आल्या. आणि त्या परिषदेनुसार निःशस्त्रीकरण जे आहे ते निःशस्त्रीकरण केलं गेलं. परंतु याच्यामध्ये पूर्णपणे भेदभावात्मक वृत्ती जी आहेत ती भेदभावात्मक वृत्ती या ठिकाणी राष्ट्रसंघाची दिसून आली. राष्ट्रसंघाने निःशस्त्रीकरण जे आहेत ते केवळ मित्रराष्ट्रांचं किंवा विजेत्या राष्ट्रांचं न करता इतर जे पराभूत राष्ट्र होती, उदाहरणार्थ जर्मनीची मोठ्या प्रमाणात निःशस्त्रीकरण केलं, शस्त्रकापात केली. इटलीसारख्या राष्ट्राचं मोठं निःशस्त्रीकरण केलं, शस्त्रकापात केली. यातून कुठेतरी दुहेरी भूमिका जी आहे ती दुहेरी भूमिका या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते. परिणामी जो अजेंडा राष्ट्रसंघाने चालवला होता निःशस्त्रीकरणासंदर्भातला तो पूर्णपणे सर्वव्यापी होऊ शकला नाही. याच्यामध्ये दुय्यम भूमिका असल्यामुळे इतर राष्ट्रांनी सुद्धा या निःशस्त्रीकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा भाग या ठिकाणी घेतला नाही. परिणामी शस्त्रीकरण जे आहे, शस्त्रस्पर्धा जी आहेत ती शस्त्रस्पर्धा वाढत राहिली. उदाहरणार्थ आपल्याला माहीत असेल की दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीसारखं राष्ट्र जे आहेत, हिटलरने आपलं जे पाणबुडी जी आहे त्या पाणबुडीनं खूप मोठ्या प्रमाणात विध्वंस जो आहे तो विध्वंस या ठिकाणी निर्माण केला होता. आणि म्हणून निःशस्त्रीकरण अपयशी ठरल्यामुळं या ठिकाणी शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली आणि परिणामी दुसरं महायुद्ध या ठिकाणी होऊ शकलं, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. पुढचं जे कारण आहे ते म्हणजे आक्रमक राष्ट्रवादाचा उदय. या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की जपानसारखं राष्ट्र जे आहेत ते प्रचंड महत्त्वाकांक्षी राष्ट्र आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. पहिलं महायुद्ध आणि पहिल्या महायुद्धाच्या अगोदरपासूनच जर्मनी जे आहेत ते अतिशय महत्त्वाकांक्षी होतं. आपला साम्राज्य विस्तार कसा आपल्याला करता येईल यासाठी खूप प्रयत्नशील होतं. 1905 आणि त्याही अगोदर 1895 त्यांनी चीनसारखं राष्ट्र पराभूत केलं होतं. याशिवाय चीनसारखं आणि रशियासारखं राष्ट्रसुद्धा त्यांनी पराभूत केलं आणि ही दोन्ही राष्ट्र त्यांनी आपल्या या ठिकाणी पराभूत करून अंकित केली होती. याशिवाय तैवानसारखं राष्ट्र, कोरियासारख्या राष्ट्रावर सुद्धा त्यांनी या ठिकाणी जपानने आक्रमण केलं होतं. आणि कुठेतरी आशियामध्ये आपलं वर्चस्व कसं वाढेल किंवा जास्तीत जास्त भूमी कशी पादाक्रांत करता येईल यासाठी एक आक्रमक वृत्ती जी आहे, आक्रमक राष्ट्रवाद जो आहे तो राष्ट्रवाद जपानच्या मनामध्ये भिनला होता. आणि या प्रकारे त्यांनी हळूहळू इतर राष्ट्र जे आहेत त्या राष्ट्रांची भूमी जी आहेत किंवा इतर राष्ट्र आक्रमण करून आपला साम्राज्य विस्तार वाढवण्यावर जपानसारख्या राष्ट्रांनी खूप प्रयत्न केले. यातून काय झालं की यातून
इतर राष्ट्रांच्याही महत्त्वाकांक्षा वाढीस लागल्या. परिणामी आक्रमक राष्ट्रवादाचा कुठेतरी उदय झाला आणि ज्याप्रमाणे जपानला अशा प्रकारचा राष्ट्रवादाचा जपान ज्याप्रमाणे आक्रमक राष्ट्रवादाचा विचार करत होतं, त्याचप्रमाणे या ठिकाणी युरोपमध्ये सुद्धा या आक्रमक राष्ट्रवाद जो आहे तो या ठिकाणी उदयाला आला आणि यातून खऱ्या अर्थानं दुसरं महायुद्ध जे आहे ते दुसरं महायुद्ध झालं, सुरू होऊ शकलं, असं या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतं. पुढचं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे हुकुमशहांचा उदय. या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की ज्यावेळी पहिलं महायुद्ध झालं त्यावेळेस जर्मनी यासारख्या राष्ट्राचा पराभव झाला आणि इटली जरी सोबत असलं तरी इटलीला मात्र या ठिकाणी प्रचंड मानहानी जी आहेत ती पहिल्या महायुद्धामध्ये सहन करावी लागली होती. परिणामी इटलीमध्ये मुसोलिनी आणि जर्मनीमध्ये हिटलर नावाचे व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी उदयाला आला. त्यांनी तिथली लोकशाही जी आहे ती लोकशाही नष्ट केली. 1922मध्ये जर्मनीमध्ये या ठिकाणी स्वतः हिटलर जो आहे त्यांना सत्ता हस्तगत केली आणि तिथले जे इतर सभासद जे होते तिथली संसद जी आहे ती पूर्णपणे बरखास्त करून तिथल्या सभासदांना त्याने जेलमध्ये बंद करण्याचं धोरण अवलंबलं आणि अशा प्रकारे आपली पूर्णपणे त्या संसदेवर एक हाती ताबा जो आहे तो ताबा या ठिकाणी हिटलरसारख्या व्यक्तीने मिळवला. याशिवाय लोकांना त्यांना आश्वासन दिलं की तुमची गेलेली अस्मिता जी आहे ती अस्मिता मी तुम्हाला मिळवून देईल आणि आपण युरोपमध्ये किंवा जगामध्ये आपण सर्वश्रेष्ठ वंशाचे लोक आहोत, अशा प्रकारचा अभिमान जो आहे तो अभिमान त्या लोकांमध्ये निर्माण केला. पहिल्या महायुद्धामध्ये त्यांची प्रचंड अवहेलना झाली होती. तिथल्या जनतेची अवहेलना झाली होती. तिथल्या जनतेच्या मनामध्ये तिथल्या शासनाबद्दल एक प्रकारची द्वेष जो आहे तो द्वेष निर्माण झाला होता. याचा फायदा जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी हिटलरसारख्या व्यक्तीने घेतला आणि हिटलरने त्या लोकांना एक आश्वासन दिलं, त्यांच्यामध्ये अस्मिता निर्माण केली, त्यांच्यामध्ये राष्ट्रवाद निर्माण केला आणि आपण सुद्धा या ठिकाणी जागतिक महासत्ता होऊ अशा प्रकारचं एक स्वप्न जे आहे ते स्वप्न या ठिकाणी दाखवायला हिटलरने सुरुवात केली. आणि अशा प्रकारे तिथली जनता जी आहे ती जनता या ठिकाणी या हिटलरला देव मानू लागली आणि अशा प्रकारे हिटलरने पूर्णपणे ती सत्ता जी आहे जी जर्मनीच्या आपल्या हातात काबीज केली. याशिवाय इटलीमध्ये सुद्धा मुसोलिनीसारखा हुकुमशाह उदयाला आला आणि मुसोलिनी देखील या ठिकाणी अशा प्रकारचा एक राष्ट्रवाद निर्माण करून या ठिकाणी सत्ता जी आहे ती सत्ता हस्तगत केली. अशा प्रकारे या हुकुमशहांचा उदय झाला आणि हळूहळू या ठिकाणी जो हिटलर जो होता तो अतिशय महत्त्वाकांक्षी होता आणि अनेक प्रकारचे उद्योगधंदे जे आहेत, इतर कारखाने जे आहेत ते त्याने आपल्या देशामध्ये सुरू केले. परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यानं शस्त्र कारखाने जे आहेत ते शस्त्र कारखानेसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू केले आणि हळूहळू आपले लष्कर जे आहे ते लष्करी सामर्थ्य जे आहे ते लष्करी सामर्थ्य कसं वाढेल त्यावरती जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी हिटलरसारख्या व्यक्तीनं केलेला दिसतो. यातूनच पुढे दुसरं महायुद्ध जे आहे ते दुसरं महायुद्ध या ठिकाणी उद्भवू शकलं. पुढचं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे इंग्लंड आणि फ्रान्सचं अनुनयाचे धोरण. आपल्याला माहीत असेल की पहिलं महायुद्ध झाल्यानंतर या ठिकाणी हिटलरसारखा व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी जर्मनीमध्ये उदयाला आला आणि दुसरा हुकुमशाह जो आहे मुसोलिनी तो इटलीमध्ये उदयाला आला. यासारख्या राष्ट्रांनी या ठिकाणी आपला अजेंडा जो आहे तो अजेंडा मोठ्या प्रमाणात युरोपमध्ये चालवला. या कालखंडामध्ये दुसरा एक संघर्ष जो आहे तो संघर्ष सुरू होता, तो म्हणजे एका भांडवलवाद्यांच्या विरुद्ध साम्यवादी संघर्ष. आणि कुठेतरी इंग्लंड आणि फ्रान्सला असं वाटत होतं की जर्मनी आणि इटलीच्या माध्यमातून कुठेतरी साम्यवादी देश जे आहेत किंवा साम्यवादाला कुठेतरी वचक बसेल अशा प्रकारचं धोरण जे आहे ते धोरण या ठिकाणी इंग्लंडसारखे आणि फ्रान्ससारखे राष्ट्र जे आहेत ती आखत होती. आपल्याला संघर्ष करण्यापेक्षा किंवा आपण स्वतः संघर्ष करण्यापेक्षा या जर्मनीकडून आणि इटलीकडून संघर्ष होत असेल तर चांगलं होईल, आपला याच्यामध्ये बेनिफिट आहे, फायदा आहे, अशा प्रकारची वृत्ती जी आहे ती वृत्ती या ठिकाणी या दोन्ही राष्ट्रांनी बाळगली. परिणाम काय झाला की परिणाम असा झाला की या ठिकाणी हिटलर आणि मुसोलिनी यांचा आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास अधिक वाढत गेला आणि यातून जो साम्यवादाविरुद्धचा लढा जो होता तो बाजूला राहिला आणि युरोपमध्ये दुसरा संघर्ष जो आहे दुसऱ्या महायुद्धाचा तो संघर्ष या ठिकाणी उद्भवला. जर यदाकदाचित अगोदरपासूनच ज्यावेळेस जर्मनीमध्ये आणि इटलीमध्ये ज्यावेळेस प्रथमताच या ठिकाणी हुकुमशहाचा उदय होत होता त्याचवेळी जर इंग्लंड आणि फ्रान्सने या ठिकाणी कुठेतरी यांना या देशामध्ये हस्तक्षेप केला असता तर यदाकदाचित या ठिकाणी अशा प्रकारचा हुकुमशहांचा उदय झाला नसता असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि म्हणून इंग्लंड आणि फ्रान्सच्या या अनुनयाच्या धोरणामुळे
या ठिकाणी जागतिक दुसरं महायुद्ध होऊ शकलं असंही आपल्याला सांगता येऊ शकेल. आणि सगळ्यात एक तत्कालीन कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आपल्याला माहीत असेल की जो हिटलर जो होता तो अतिशय महत्त्वाकांक्षी होता आणि म्हणून या हिटलरने नुसता वसाहतवाद नाही तर साम्राज्यवाद कसा वाढेल यासाठी खूप प्रयत्न केले गेले आणि म्हणून यातून पहिलं जे आपला साम्राज्य विस्तार जो आहे तो साम्राज्य विस्ताराला सुरुवात या ठिकाणी हिटलरने केलेली दिसते. 1939 पहिल्यांदा या जर्मनीनं पोलंडवर आक्रमण केलं आणि तो प्रदेश जो आहे तो प्रदेश या ठिकाणी आपल्या अधीन केला. तर अशा प्रकारे हळूहळू एक एक प्रदेश तो आपल्या हस्तगत करायला लागला. अशा प्रकारे पहिलं कारण जे आहे पहिल्या दुसऱ्या महायुद्धाचं ते म्हणजे तत्कालीन कारण आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल ते म्हणजे पोलंडवर आक्रमण आणि यातून खऱ्या अर्थानं युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाला या ठिकाणी सुरुवात झाली. तर अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या महायुद्धाची कारणं जी आहेत ती कारणं या ठिकाणी सांगता येऊ शकतील. ही सगळीच कारणं या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण मानली जातात. मुख्यतः असं म्हणावं लागेल आपल्याला की पहिल्या महायुद्धामध्ये किंवा पहिल्या महायुद्धानंतर जी जर्मनीची आणि इटलीची जी हानी झाली, जे त्यांची कुचंबणा झाली, त्यातून त्यांच्यामध्ये प्रचंड राष्ट्रवाद उदयाला आला होता. पण तो राष्ट्रवाद जो होता तो आक्रमक राष्ट्रवाद होता आणि कुठेतरी आपल्या राष्ट्राला जागतिक महासत्ता म्हणून कुठेतरी आपल्या राष्ट्राला आपल्या लोकांना कुठेतरी त्यांच्यामध्ये एक अस्मिता निर्माण व्हावी आणि जागतिक सत्तेमध्ये आपला सहभाग असावा या प्रकारची भूमिका या राष्ट्रांनी घेतल्यामुळे आपल्याला दुसरं महायुद्ध जे आहे ते दुसरं महायुद्ध या ठिकाणी झालं. या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या महायुद्धाचं कारणे आपण या ठिकाणी बघितली. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम काय झाले या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. पहिलं महत्त्वाचं कारण आहे परिणाम जो आहे तो म्हणजे युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट. आपल्याला या ठिकाणी पहिला परिणाम जो आहे तो परिणाम या ठिकाणी सांगता येऊ शकेल. आपल्याला माहीत असेल की दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर युरोप हे जागतिक राजकारणाचा एक केंद्रबिंदू मानलं जायचं. ज्या ब्रिटननं जवळजवळ जगातल्या बहुतांशी राष्ट्रांवरती राज्य गाजवलं, आशिया आणि आफ्रिकेतले बहुतेक राष्ट्र जे आहेत ते राष्ट्र ब्रिटनच्या अधीन होती. या ठिकाणी डच असतील, पोर्तुगीज असतील किंवा फ्रान्सिस असतील यासारख्या राष्ट्रांनी जगावरती राज्य गाजवलं. परंतु जर दुसरं महायुद्ध बघितलेलं, दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडसारखे राष्ट्र किंवा युरोपातील ही राष्ट्र जे आहेत त्यांच्यावरती खूप मोठा परिणाम झाला. त्यांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या गेल्या आणि यातून युरोप केंद्रित राजकारणाचा या ठिकाणी शेवट झाला. नवीन महासत्ता ज्या आहेत त्या नवीन महासत्ता उदयाला आल्या. याच्यामध्ये सोव्हिएट रशिया किंवा सोव्हिएट संघ आणि दुसरं म्हणजे अमेरिका यासारखी राष्ट्र जी आहेत, महासत्ता ज्या आहेत त्या महासत्ता या ठिकाणी उदयाला आल्यात. आणि यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर खऱ्या अर्थानं जगाचं राजकारण जे आहे ते जगाचं राजकारणाचा केंद्रबिंदू या ठिकाणी युरोप खंड न राहता किंवा युरोपियन देश न राहता या ठिकाणी अमेरिका आणि रशिया सोव्हिएट संघ या ठिकाणी झाले दिसतात. तर अशा प्रकारे पहिला परिणाम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. दुसरा जागतिक परिणाम काय असेल तो म्हणजे युरोपची विभागणी. पहिलं महायुद्ध झाल्यानंतर पहिल्या महायुद्धामध्ये जी युरोपियन राष्ट्र जी होती त्या युरोपियन राष्ट्रामध्ये फारसा परिणाम झाला नव्हता. परंतु दुसऱ्या महायुद्धामध्ये मात्र प्रचंड परिणाम युरोप खंडावरती झाला होता. जी महासत्तांचा संघर्ष जो आहे दुसऱ्या महायुद्धानंतर तो सुरू झाला. यामध्ये प्रामुख्याने सोव्हिएट संघ आणि दुसरं जे आहे ते म्हणजे अमेरिका या ठिकाणी पूर्वेकडचा जो भाग होता युरोपियन भागामधला, युरोपियन खंडांमधला तो पूर्णपणे या ठिकाणी सोव्हिएट रशियाच्या काबीज आला, सोव्हिएट रशियाच्या अखत्यारीमध्ये आला. तर दुसऱ्या बाजूला जो युरोपचा पश्चिम भाग होता तो पूर्णपणे अमेरिकेच्या ताब्यात आला. तर या प्रकारे काही भाग अमेरिकेकडे किंवा अमेरिकेच्या महासत्तेच्या केंद्रित झाला तर काही भाग हा सोव्हिएट संघाच्या महाशक्तीत केंद्रित झाला. तर अशा प्रकारे आपल्याला असं म्हणावं लागेल की या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपची पूर्णपणे विभागणी जी आहे ती विभागणी या ठिकाणी झालेली दिसते. हा एक दुसरा महत्त्वाचा जागतिक परिणाम जो आहे किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर तो या ठिकाणी झालेला दिसतो. तिसरं परिणाम जर असेल, जागतिक दुसऱ्या महायुद्धाच्या परिणामामधलं तिसरं जर महत्त्वाचा परिणाम असेल तर तो म्हणजे विचार प्रणालीचं महत्त्व वाढलं. या ठिकाणी पहिलं महायुद्ध संपल्यानंतर दुसरं महायुद्ध सुरू झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यावेळेस या ठिकाणी जपानवर अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवरती ज्यावेळेस अणुबॉम्ब टाकले आणि त्यानंतर मात्र दुसरं महायुद्ध संपलं.
दुसऱ्या महायुद्ध संपल्यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे युरोपमधले जे ब्रिटन असेल, फ्रान्स असेल किंवा इतर देश असतील युरोपमधले, ते या ठिकाणी त्यांना प्रचंड झळ जी आहे ती झळ दुसऱ्या महायुद्धामध्ये सहन करावी लागली होती. या दुसऱ्या महायुद्धामध्ये या देशांच्या प्रत्यक्ष भूमीवरती युद्ध झालं होतं. त्यामुळे परिणाम काय झाला की तिथल्या त्यांच्या जमिनीवरचे, त्यांच्या भूमीवरचे उद्योगधंदे, कारखाने सगळे या ठिकाणी बुडीत निघाले होते किंवा या ठिकाणी सगळं नष्ट झालं होतं. परंतु या युद्धामध्ये भाग घेत असणारे अमेरिका आणि रशिया यांच्या भूमीवर मात्र या ठिकाणी दुसरं महायुद्ध होऊ शकलं नाही. यामुळे यांचे उद्योगधंदे जे आहेत, व्यवसाय जे आहेत, ते या ठिकाणी व्यवस्थित टिकून राहिले. परिणामी दुसऱ्या महायुद्धानंतर हे दोन महासत्ता ज्या म्हणून उदयाला आल्यात, या महासत्तांमध्ये अमेरिकेसारखं राष्ट्र जे आहे ते भांडवलवादी विचारांना प्रोत्साहन देत होतं, तर रशियासारखं, सोव्हिएट संघासारखं राष्ट्र जे आहे ते साम्यवादी विचारांना प्रोत्साहन देत होतं. यातून एक नवीन संघर्ष जो आहे तो संघर्ष उभा राहिला दुसऱ्या महायुद्धानंतर. विशेषतः तो संघर्ष काय होता, तर तो संघर्ष दोन महासत्तांमधील विचार प्रणाली ज्या आहेत त्या विचार प्रणालींचा संघर्ष होता. यामध्ये अमेरिकेने भांडवलशाही कशी श्रेष्ठ आहे या संदर्भातले विचार स्पष्ट केले, तर दुसऱ्या बाजूला आमचे विचार जे आहेत साम्यवादासंदर्भातले ते विचार किती महत्त्वपूर्ण आहेत याचं महत्त्व या ठिकाणी रशियासारखं राष्ट्र जे आहे ते रशियासारखं राष्ट्र या ठिकाणी इतर राष्ट्रांना पटवून देत होतं. या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धानंतर यासारख्या विचारसरण्या ज्या आहेत, विचार प्रणाली ज्या आहेत, त्यांचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत गेलं आणि हळूहळू जगातील देश जे आहेत, जगातील इतर राष्ट्र जे आहेत ती या विचार प्रणालीकडे खेचली गेलीत आणि परिणामी जगातल्या बहुतांशी राष्ट्रांनी, काहींनी साम्यवादी विचारधारा स्वीकारण्याचा प्रयत्न केला, तर काही राष्ट्रांनी या ठिकाणी भांडवलवाद किंवा लोकशाहीवाद या ठिकाणी अनेक किंवा इतर विचारसरण्या ज्या आहेत त्या विचारसरण्यांचा स्वीकार या ठिकाणी केलेला दिसतो. आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर हा एक महत्त्वाचा परिणाम झाला, ते म्हणजे विचार प्रणाली जी आहे त्या विचार प्रणालींचं महत्त्व या ठिकाणी वाढलं गेलं. पुढचा जो महत्त्वाचा परिणाम जो आहे तो परिणाम म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली. आपल्याला माहीत असेल की पहिलं महायुद्ध झालं, त्या पहिल्या महायुद्ध समाप्तीनंतर परत असं महायुद्ध उद्भवू नये, अशी मनुष्यहानी होऊ नये याकरता या ठिकाणी इंग्लंडसारख्या किंवा जी विजेती राष्ट्र होती त्यांनी या ठिकाणी राष्ट्रसंघाची स्थापना केली होती. परंतु राष्ट्रसंघ जे आहेत ते राष्ट्रसंघाची अतिशय दुटप्पी भूमिका असल्यामुळे दुसरं महायुद्ध घडू शकलं आणि म्हणून दुसरं महायुद्ध झाल्यानंतर परत अशा प्रकारचा विनाश नको, अशा प्रकारची मनुष्यहानी नको, अशा प्रकारची आर्थिक हानी नको आणि याकरता जे संघर्ष आहेत, आंतरराष्ट्रीय जे वाद आहेत, आंतरराष्ट्रीय जे सीमाप्रश्न आहेत, आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रश्न असतील, हे सगळे सोडवण्यासाठी कोणतीतरी एक जागतिक संघटना या ठिकाणी असावी, असा विचार जो आहे तो विचार सुरू झाला. यातून सोव्हिएट संघ आणि अमेरिकेसारख्या राष्ट्राने पुढाकार घेऊन या ठिकाणी युनोसारख्या संयुक्त राष्ट्र संघाची या ठिकाणी स्थापना केली. जगातील सर्वच देश जवळजवळ या राष्ट्रसंघामध्ये सहभागी झाले आणि यातून केवळ समस्या सोडवण्यासाठी केवळ संघर्षाचीच भूमिका या ठिकाणी घेणं गरजेचं नाही, केवळ संघर्ष संपवण्यासाठी केवळ युद्ध गरजेचं नाही, तर यातून आपल्याला असं म्हणावं लागेल की संयुक्त राष्ट्राच्या विचारातून कोणताही संघर्ष हा शांततेनं किंवा विचारविनिमय करून चर्चा घडवून या ठिकाणी संपवला जावा, अशा प्रकारचा विचारधारा या ठिकाणी मांडली गेली आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या महायुद्धानंतर या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना या ठिकाणी झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी नवीन राष्ट्रांचा उदय जो आहे तो उदय या ठिकाणी झालेला दिसतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्याला असं म्हणावं लागेल की ज्यावेळी दुसरं महायुद्ध संपलं त्यावेळेस ज्या वसाहती ज्यांच्याकडे होत्या, म्हणजे उदाहरणार्थ इंग्लंड असेल, डच असतील, पोर्तुगीज असतील किंवा फ्रान्सिस असतील, यासारख्या राष्ट्रांकडे या बऱ्याचशा वसाहती ज्या आहेत त्या आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये होत्या. परंतु दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्यांची प्रचंड आर्थिक दुरावस्था या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धामुळे निर्माण झाली होती. परिणामी त्यांना त्यांचा देश सांभाळणं या ठिकाणी गरजेचं होतं आणि अशा कालखंडामध्ये त्यांनी आपल्याकडे असणाऱ्या ज्या वसाहती होत्या त्यांना स्वातंत्र्य देण्याचं धोरण स्वीकारलं. त्यांना आपली जी लोकं बाहेर गेलेली होती आपला देश सोडून, तर त्या लोकांना जास्तीत जास्त आपल्या राष्ट्रामध्ये येऊन या ठिकाणी आपल्या राष्ट्रामध्ये आर्थिक सामर्थ्य वाढवण्यावर भर द्यावा यासाठी त्यांनी हे धोरण राबवलं. परिणामी ब्रिटनसारख्या राष्ट्रांनी सुद्धा या ठिकाणी 1945मध्ये हे धोरण राबवलं आणि आपल्याकडे असणारी जी राष्ट्र होती, ज्याच्यावर त्यांनी सत्ता गाजवली होती,
ज्यांनी त्यांना गुलाम केलेलं होतं, अशा सगळी राष्ट्रांना त्यांनी स्वातंत्र्य द्यायचं धोरण ठरवलं आणि अशा प्रकारे नवनवीन राष्ट्रांचा उदय जो आहे तो उदय या ठिकाणी झाला दिसतो. याशिवाय हे एक महत्त्वाचं कारण सांगता येईल. दुसरं महत्त्वाचं कारण सांगता येईल ते म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाच्या दबावामुळे देखील या ठिकाणी नवीन राष्ट्रांचा उदय होऊ शकला. संयुक्त राष्ट्र संघाने अशा प्रकारचा अजेंडा चालवला की जी राष्ट्र गुलामगिरीत आहेत, जे राष्ट्र ज्यांनी जे राष्ट्र बळकावलेले आहेत, ज्यांचं साम्राज्य विस्तार ज्यांनी केलेला आहे, त्या सर्व राष्ट्रांनी या ठिकाणी त्या राष्ट्रांना आपल्या गुलामीतून मोकळं करावं, मुक्त करावं आणि त्यांना स्वातंत्र्य या ठिकाणी बहाल करावं. अशा प्रकारचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी संयुक्त राष्ट्राचा होता आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं या ठिकाणी नवनवीन राष्ट्रांचा उदय जो आहे तो उदय आपल्याला दुसऱ्या महायुद्धानंतर बघायला मिळतो. तर अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या महायुद्ध झाल्यानंतर अनेक कारणं जी आहेत ती परिणाम जे आहेत ते परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. याशिवाय आपल्याला माहीत असेल की महाशक्तींचा उदय झाला, हे आपल्याला एक कारण त्याच्यामध्ये ॲड करता येऊ शकतं. दुसऱ्या महायुद्धानंतर रशिया आणि अमेरिका ही महासत्ता म्हणून या ठिकाणी उदयाला आली, असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी कारण परिणाम जो आहे तो परिणाम या ठिकाणी सांगता येऊ शकेल. तर अशा प्रकारे दुसऱ्या महायुद्धाची कारणे आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कारणामुळे या ठिकाणी कोणकोणते परिणाम जे आहेत ते जागतिक परिणाम आपल्याला या ठिकाणी बघितले आपण. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळे परिणाम या ठिकाणी सांगता येऊ शकतील. यानंतर या लेक्चरमध्ये या सेशनमध्ये आपण नेमकं काय बघितलं तर या ठिकाणी आपण 1939 ते 1945 या कालखंडामध्ये जे जागतिक दुसरं महायुद्ध जे झालं त्याची ती महायुद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये दुसरं महायुद्ध झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जागतिक जे बदल आहेत ते बदल काय झाले, तर त्या बदलासंदर्भातली माहिती जी आहे ती माहिती आपण या ठिकाणी घेतली. त्या महायुद्धाची कारणं काय आहेत, त्या महायुद्धाचे परिणाम काय आहेत आणि जागतिक स्थिती काय बदलत गेली या संदर्भातली माहिती या सेशनमध्ये आपण या ठिकाणी घेतलेली आपण बघतो. यानंतर आपण या संदर्भातली काही असाइनमेंट जे आहेत ते असाइनमेंट आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे दुसऱ्या महायुद्धाची कारणे स्पष्ट करा. हा प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेला आहेच. दुसऱ्या महायुद्ध झालं, पहिल्या महायुद्धानंतर जे दुसरं महायुद्ध होऊ शकलं, त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये नेमकं कोणकोणती कारणं होती की ज्या कारणांमुळे हे युद्ध होऊ शकलं. याच्यामध्ये आपण बरेच पॉईंट बघितले. व्हर्सायचा तह असेल किंवा इतर कारणं जे असतील, हुकुमशहांचा उदय असेल, आक्रमक राष्ट्रवाद असेल, यासारखी उदाहरणं देऊन पॉईंट लिहून आपण या ठिकाणी हे उत्तर जे आहे ते उत्तर या ठिकाणी लिहू शकतो. दुसरं जे आहे ते म्हणजे या दुसऱ्या महायुद्धाचे जागतिक परिणाम जे आहेत ते परिणाम काय झालेत या संदर्भातली सुद्धा माहिती या ठिकाणी आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे दुसऱ्या महायुद्धाची कारणं स्पष्ट करा आणि दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम सांगा. अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी लिहून आणणं गरजेचं आहे, ते बघणं गरजेचं आहे. यानंतर आपण पुढच्या लेक्चरला जे समजून घेणार आहोत ते म्हणजे शीतयुद्ध. हा शीतयुद्धाचा उदय कसा झाला, का झाला, त्याची कारणं काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी पुढच्या लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शीतयुद्धाच्या विकासाचे टप्पे नक्की काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जरी आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण झाली असली तरी मात्र या ठिकाणी दोन महासत्ता ज्या आहेत अमेरिका आणि रशिया या पुनर्स्थापित झाल्या आणि यांनी जो विचार प्रणालीचा संघर्ष जो आहे तो सुरू केला आणि त्यातून शीतयुद्धाला सुरुवात झाली आणि शीतयुद्ध पसरत गेलं आणि 1991-92पर्यंत जोपर्यंत सोव्हिएट संघाचं विघटन होत नव्हतं तोपर्यंत या ठिकाणी हे शीतयुद्ध सुरू होतं. तर या पूर्णपणे शीतयुद्धासंदर्भातली माहिती जी आहे ती माहिती आपल्याला पुढच्या लेक्चरला आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. धन्यवाद.